रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांच्या गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पालक लाडू. तर पालक लाडू बघा इथे किती छान असं मस्त झालेलं आहे. जेवणाचं ताट पण खूप छान असं मस्त आहे. सात्विक जेवण आहे. भाजी ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीनं खाणार अशा पद्धतीने आपण आज पालक लाडू बनवलेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्यावाले असेच गावकडचे तुम्हाला रेसिपी बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पालक लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघूया. इथे एकदम कवळी लसलशीत अशी पालक घेतलेली आहे. पालक आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची. पालकचे आपल्याला 2 भाग करायचे आहे आणि पालक लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. तर चला पालक स्वच्छ धुवून घेऊया. इथे पालक 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपल्याला निम्मा पालक बारीक चिरून घ्यायचा आहे आणि निम्मा पालक आपल्याला उकडवून घ्यायचा आहे. उकडवण्यासाठी पाणी गरम केलेलं आहे. पाण्यामध्ये निम्मा पालक उकडून घेऊया. तर इकडे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये पालक छान उकडून घ्यायचा आहे. एक मूठभर पालक आपल्याला छान उकडून घ्यायचा. बाकीचा पालक छान बारीक कट करून घेऊ. बाकीचा पालक आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. एकदम बारीक कट करून घ्यायचं. जसं आपण भाजी बनवतो, भाजीला बनवतो पालक कट करतो अशा पद्धतीने कट करून घेऊया. इथे पालक छान कट करून घेतलेला आहे. तर इथे आपण मिरची काढून घेतलेली आहे. एक लागणार आहे लाडूसाठी मिरची. तर इथे आपल्याला 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. माझ्याकडे हिरव्या मिरच्या नाही, आज आमचा बाजार आहे. बाजारामध्ये हिरव्या मिरच्या येत असतात. तर तशा पण आम्ही शेतकरी आहोत, पण झाडाला मिरच्या नाही. शेतामध्ये मिरच्या तर आहे पण मिरच्या नाही झाडाला, म्हणून मी इथे थोड्याशा लाल मिरच्या घातलेल्या आहे. तुमच्याकडे हिरव्या असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता. इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहे मी लाडूसाठी. थोडेसे जिरे आणि लसूण घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. थोडेसे शेंगदाणे आपल्याला पूर्ण बारीक दळायचे नाही. मिरची आधी दळून घ्यायची, नंतर आबडधोबड शेंगदाणे दळायचे. त्याच्यानंतर ही मिरची पूर्णपणे बारीक दळून घ्यायची आहे. मीठ, मिरची, शेंगदाणे, लसूण, जिरे आणि फोडणीसाठी लागणार आहे लसूण आणि जिरे. मिरच्या दळून घेऊया. भाजी छान शिजलेली आहे. थंड पाण्यामध्ये आपल्याला भाजी काढून घ्यायची आहे. थंड पाण्यातच भाजी काढायची, म्हणजे भाजीचा कलर छान मस्त हिरवा राहतो. भाजी छान मस्त थंड झालेली आहे. बारीक दळून घ्यायची. छान गिरवी तयार करून घेऊया. इथे आपण गिरवी बारीक दळून घेतलेली आहे. परातीमध्ये काढून घेऊया. बारीक दळलेली चटणी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. थोडीशी आबडधोबड ठेवायची. मिरची फक्त बारीक करून घ्यायची. ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ असेल तुमच्याकडे तर ते पीठ घ्यायचं आहे. इथे मी ज्वारीचं पीठ घेते 1 वाटी. लागत पीठ घालायचं आहे. पाण्याची गरज पडली तर पाण्याचा वापर करायचा. इथे आपल्याला मीठ वगैरे सर्व आपण घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, म्हणजे अशा गावाकडच्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बघायला भेटतात. ज्यांना पण पालक भाजी आवडत नाही, तुम्ही जर अशा पद्धतीने पालक लाडू जर बनवले तर सर्वच घरातले आवडीनं खातील. ह्या ज्वारीच्या पिठामध्ये मी हरभऱ्याची डाळ, सोयाबीन, गहू, तांदूळ इत्यादी साहित्य घातलेले. बेसन पीठ घालण्याची गरज नाही. इथे मी हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे. पीठ छान असं मस्त मळून झालेलं आहे. पिठामध्ये सर्व मी प्रकारचे घटक घातलेले आहे. तर इथे आपण छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. 5 मिनटं आराम करून देऊ. ज्या कढईमध्ये आपण पालक उकडवलं त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणीला घालून घ्यायची आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. गॅस चालू केलेला आहे. 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालेले आहे. जिरे, मोहरी घालून घेऊया. लसूण तुमच्याकडे मोठा असेल तर बारीक बारीक तुकडे करून घालायचे. माझ्याकडे गावरान लसूण असल्यामुळे मी डायरेक्ट सगट घालून देते, कारण की तो कट करण्याच्या मापाचा नाही आहे. तो एकदम बारीक बारीक लसूण आहे. छान फोडणी बसलेली आहे. लसणाला, जिरेला. पालक घालून घेऊया. पालक छान परतून घ्यायचा आहे. पालकमध्ये इथे आपल्याला पाणी घालायची गरज असते, तर पाणी घालून घ्यायचं. तुम्हाला जेवढे लाडू बनवायचे, जेवढे घट्ट बनवायचं, जेवढे पातळ बनवायचं त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे. तर इथे आपण भाजी छान परतून घेऊ. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. भाजी शिजती तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे. जांभळासारखे अशा पद्धतीने गोल जर केले तरीही चालन,
पण मी थोडेसे चपटे बनवते. तर अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहे. थोडंसं पीठ घ्यायचं हातावरती आणि छान असं मस्त आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे. असे दिसायला पण छान दिसतात, खायला पण छान लागतात. भाजी छान परतवून झालेली आहे. दळलेला मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे. जो मसाला मी तुम्हाला दाखवला तोच मसाला इथे घालायचा आहे. तुम्हाला जर शेंगदाणे नको असेल तर शेंगदाणे काढून टाकायचे, शेंगदाणे नाही घालायचे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बाजरीचं पीठ म्हणजे हे ज्वारीचं पीठ जे घेतलेलं आहे ते थोडंसं कालून घालायचं. भाजी भरपूर छान अशी मस्त घट्ट होते. आता आमच्याकडे शेंगदाणे वापरले जातात म्हणून मी थोडेसे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. भाजीमध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं. आपल्याला हे लाडू शिजले पाहिजे अशा पद्धतीने पाण्याचा वापर करायचा. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पीठ कालून घालू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे भाजी एकदम पातळसर अशी बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला हे लाडू भाजीमध्ये घालायचे, पण भाजीला छान उकळी घेऊया. भाजीला छान उकळी फुटलेली आहे. सगळे लाडू घालून घेऊया. लाईट गेलेली आहे. आता लाईटीमुळे थोडंसं अंधार येऊ शकतो, पण सर्व लाडू इथे आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचे आणि लाडू छान शिजवून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व लाडू आपण इथे घालून घेतलेले आहे. मस्त शिजवून देऊया आता भाजीमध्ये लाडू. आता लाडू शिजवताना गॅस फुल करायचा नाही आहे, कमी गॅसवर आपल्याला लाडू शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे छान असे मस्त शिजले जातात. पटकन तुम्ही जर हे फुल गॅस केला तर ते लाडू खाली डागू शकता किंवा फुटू शकता. गॅस कमी ठेवायचा. पालक लाडू तयार आहे. तर बघू शकता किती छान असे मस्त इथे पालक लाडू झालेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता. एवढे छान असे मस्त आपल्याला पालक लाडू तयार होतात. खूप छान आणि खूप मस्त असे आपल्याला पालक लाडू तयार होतात. तर रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्यावाले असेच पालक वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बघायला भेटतील. अशा पद्धतीने पालक लाडू नक्की बनवून बघा. खूप छान आणि खूप चविष्ट असे होतात. खायला तर एकच नंबर लागतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. तुमचे पालक लाडू कसे होते कसे नाही नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने पालक लाडू बनवून बघा. धन्यवाद. इथे आपले पालक लाडू रेसिपी झालेली आहे.